प्रयोग प्रयोग तीन प्रकारचे आहेत. कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगामध्ये आपण कर्ता आणि कर्म यानुसार क्रियापद कसे बदलते यानुसार आपण प्रयोग कोणता आहे तो ठरवतो. कर्तरी प्रयोग. कर्तरी म्हणजे कर्ता इथे आपण बघणार आहोत. तर कर्त्याचे जसं लिंग वचन पुरुष जर बदलला तर क्रियापद बदलते आणि असं होत असेल तर तेव्हा कर्तरी प्रयोग आहे तो होतो. त्याची वैशिष्ट्ये बघूया. वैशिष्ट्ये. कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीत असतो. कर्त्याची विभक्ती ही नेहमी प्रथमा असते. प्रथमा विभक्ती कर्त्याची असते. कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते. कर्माची विभक्ती प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती असते. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते. म्हणजे जे वाक्य आहे त्या वाक्याचा काळ आहे तो वर्तमान काळ असतो. क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. क्रियापद बदलते. जर कर्त्याचं लिंग वचन किंवा पुरुष बदलला तर क्रियापद आहे त्या वाक्याचं क्रियापद आहे ते बदलतं. तेव्हा कर्तरी प्रयोग आहे तो होतो. उदाहरण बघूया. आयुष पुस्तक वाचतो. इथे आयुष हा कर्ता आहे. क्रियापद काय आहे? वाचतो हे क्रियापद आहे. अक्षरा पुस्तक वाचते. इथे आपण काय केलं? लिंग बदल केला. आयुष मुलगा आहे आणि अक्षरा मुलगी आहे. मुलगा होता आयुष तेव्हा वाचतो हे क्रियापद आलं. अक्षरा मुलगी आहे. लिंग बदललं, आपण स्त्रीलिंग केलं, पुल्लिंगीचं स्त्रीलिंग केलं तेव्हा क्रियापद देखील बदललं. वाचतोचं वाचते झालं. ते पुस्तक वाचतात. इथे आपण वचन बदल केला. तर हे जे प्रथम पुरुष आहे त्याचं काय केलं आपण? वचन बदल आहे तो केला. तर या प्रकारे ते पुस्तक वाचतात या प्रकारे इथे क्रियापद आहे ते बदललं. इथे जसं आपण कर्ता बदलतो तसं या प्रकारे हे अंडरलाईन केलेलं जे आहे ते आपण कर्ता बदललेला आहे. जसं कर्ता आपण बदलतोय, कर्ता बदललाय तसं क्रियापद देखील बदलत जातं. तू पुस्तक वाचतोस. इथे देखील आपण पुरुष बदल केलेला आहे. या प्रकारे कर्त्याप्रमाणे कर्त्याचे लिंग वचन पुरुष याप्रमाणे आपण बदल केल्यास क्रियापद आहे ते बदलते. म्हणून वरील उदाहरणामध्ये कर्तरी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. वाक्यातलं कर्म जे आहे कर्माचं लिंग वचन पुरुष यामध्ये बदल केला तर त्याचे क्रियापद देखील बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग आहे तो होतो. कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये बघूया आपण. त्याचा कर्ता जो आहे कर्मणी प्रयोगातील वाक्य जे आहे त्याचा कर्ता आहे तो तृतीयत असतो. त्याची विभक्ती जी आहे ती तृतीय असते. त्याला प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असतो. कर्म आहे ते नेहमी प्रथमा विभक्तीत असते. कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीत असते. म्हणजे कर्माला जे आहे ते प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते. कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते. म्हणजे जे दिलेलं वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं त्याचा काळ आहे तो भूतकाळ असतो. क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. क्रियापद आहे ते कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते. उदाहरणार्थ सोहमने गोष्ट वाचली. आर्यनने पुस्तके वाचली. इथे आपण वचन बदल केलेला आहे. कर्म आहे त्याचं वचन बदल केलेला आहे. अनेक वचन केलं. म्हणजे या प्रकारे आहे कर्माच्या लिंग वचन बदलामुळे क्रियापद बदलते म्हणून वरील वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे.
इथे जर आपण लिहिलं सोहमने गोष्टी वाचल्या, तर इथे काय होतं, सोहमने गोष्टी वाचल्या या प्रकारे होतं. म्हणजे इथे क्रियापद आहे ते बदलतं आणि म्हणून इथे जर कर्म बदललं तर क्रियापद बदलतं. गोष्टी जर केल्या तर क्रियापद काय येणार, वाचल्या असं येणार. आणि म्हणून इथे कर्मणी प्रयोग होतो की कर्म बदललं, कर्माचं वचन बदललं तर काय होतं, तर इथे क्रियापद सुद्धा बदलतं. म्हणून इथे कर्मणी प्रयोग आहे तो होतो. कर्मणी प्रयोग आहे तो होतो. भावे प्रयोग, जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो. की कर्ता असू दे किंवा कर्म असू दे, त्याचं लिंग वचन किंवा पुरुष बदलला तरी क्रियापद आहे ते बदलत नाही. तेव्हा काय होतो, तर भावे प्रयोग आहे तो, भावे प्रयोग आहे तो होतो. वैशिष्ट्य बघूया भावे प्रयोगाची. कर्त्याला बहुधा तृतीय विभक्ती असते, प्रत्यय असतो. कर्ता जो आहे तो बहुधा, कित्येक वेळा, नेहमीच असं नाही, कित्येक वेळा तृतीय विभक्ती कर्त्याला असते. कर्म आहे ते द्वितीय विभक्तीत असते, प्रत्यय असतो त्याला. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसलिंगी, एकवचनी असे असते. बहुधा ते एकारांत असते. क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही. क्रियापद बदलत नाही. कर्त्याचं किंवा कर्माचं लिंग वचन बदललं तरी क्रियापद बदलत नाही. उदाहरणार्थ, नीरवने पुस्तकास वाचले, श्रेयाने पुस्तकास वाचले, त्यांनी पुस्तकास वाचले. यामध्ये आपण कर्ता बघूया. पण कर्ता नेहमी इथे बदललाय. पहिला मुलगा पुल्लिंग घेतला, नंतर स्त्रीलिंग घेतला, नंतर त्याचं वचन बदल केलं, अनेक वचन केलं, तरी सुद्धा जे क्रियापद आहे ते बदललेलं नाही. वाचले 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 असंच इथे आहे. आता आपण कर्माचं बघूया. नीरवने गोष्टीला वाचले, नीरवने पुस्तकांना वाचले. येथे जर कर्म बघितलं तर गोष्टीला एक वचन आहे, पुस्तकांना अनेक वचन आहे. परंतु तरी देखील क्रियापद वाचले आणि वाचले दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. इथे कर्माचे लिंग बदल केलेला आहे, इथे वचन बदल केलेला आहे, तरी सुद्धा क्रियापद बदललेलं नाही. म्हणजेच या उदाहरणामध्ये काय आहे, वरील उदाहरणामध्ये काय आहे, तर वरील उदाहरणामध्ये कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे, म्हणजे लिंग वचन जरी बदललं कर्त्याचं आणि कर्माचं तरी सुद्धा क्रियापद आहे ते बदलत नाही, त्याचं रूप बदलत नाही. म्हणून येथे भावे प्रयोग आहे तो होतो.